नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मंडळी, सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच कुजबूज चालू आहे, ती म्हणजे आपल्याला कधी मिळणार पैसे। कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सध्या वेगवेगळ्या पिकांचे अनुदान भेटत आहे। सोयाबीन असो, कापूस असो, मूग असो, उडीद असो, किंवा गेलेल्या वर्षी म्हणजे 2023 चे सुद्धा अनुदान काही ठिकाणी भेटत आहे। आणि 2023 खरीप हंगामाचा विमा काल जाहीर केलेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की 2023 चा सुद्धा सरसकट विमा हा शेतकऱ्यांना देण्यात यावा। आणि मुख्यतः जे 6 जिल्हे आहेत, 6 जिल्ह्यामध्ये तो विमा भेटणार आहे। तर मंडळी, कोणते आहेत नेमके ते 6 जिल्हे आणि किती रक्कम आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, कोणकोणत्या पिकाचे अनुदान हे मिळणार आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा पडणार आहे आणि 18वा हप्ता पीएम किसान योजना, या किसान योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। तर तो नेमका कधी मिळू शकतो आणि कधी मिळणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर शेतकरी बांधवांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। मंडळी, महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 2023 मध्ये 25% विमा लोकांना देण्यात आला होता आणि 75% हा उर्वरित तसाच राहिला होता। पण सरकारने आता विधानसभेची निवडणूक येत असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्याचं काम सुरू केलेलं दिसत आहे। कारण गेल्या वर्षाचा विमा म्हणजे 2023 चा खरीप हंगामाचा विमा हा बाकी राहिलेला होता आणि तो आता वाटप सुरू झाला आहे। आणि तो खरीप हंगामाचा विमा वाटप करत असताना त्यांनी बीड पॅटर्नला लागू केलेला आहे। बीड पॅटर्न म्हणजे तो असा की जर नुकसान 100%च्या वर असेल, म्हणजे 101, 102, 110 पस्तोर किंवा त्याच्या वर असेल, तर तो विमा सरकार देईल। आणि जर 110च्या खाली असेल, म्हणजे 100च्या खाली असेल, तर तो विमा विमा कंपन्या देणार आहेत। असं एक बीड पॅटर्न सध्या लागू करण्यात आला आहे। तर आणि राज्य सरकारनं विम्यासाठी 3,360 कोटीची रक्कम तरतूद केलेली आहे आणि ते सध्या वाटप होण्यास सध्या सुरुवात आहे। मुख्यतः अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर या 6 जिल्ह्यात हे पैसे भेटणार आहेत। आणि सरसकट देण्याची सुद्धा मागणी होती। सरसकट त्यांनी असं केलेलं आहे की सरसकट 2023 चा विमा भेटायचा आणि 2024 चा सुद्धा जो विमा आहे सरसकट देण्याचं एक आश्वासन सरकारने दिलेलं आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे। आणि त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की तो अनुदान सुद्धा सोयाबीन आणि कापूस यांचं अनुदान सध्या वाटप चालू आहे। काही ठिकाणी पडलेलं आहे आणि काही ठिकाणी इथून पुढे अजून पडत राहील। ई-केवायसी केलेल्या यांच्या याद्या ज्या आलेले, त्यांचे नाव त्या यादीमध्ये आलेली होती, त्यांना नक्कीच अनुदान मिळणार आहे। परंतु ई-केवायसी ची 30 सप्टेंबर काहीतरी तारीख लास्ट होती आणि ती जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकणार नाही। कारण ई-केवायसी ही खूप इम्पॉर्टंट होती। आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजना सुद्धा योजनेचे त्या सुद्धा 5 ऑक्टोबरला येणार आहेत अशी बातमी कळत आहे। पोहरादेवीच्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत आणि तिथंच त्याची घोषणा ते करू शकतात की नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या दिवशी आपल्याला 5वा हप्ता मिळू शकतो। आणि 18वा हप्ता पीएम किसान योजनेचा सुद्धा आता मिळणार आहे, तोही लवकरच मिळणार। आणि आता महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। पुढल्या महिन्यात निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि त्याच्यामुळे आता आचारसंहिता लागण्याची चिन्ह दिसत आहेत आणि त्याच्यामुळे हे पैसे वाटप शेतकऱ्यांना सुरू आहे। तर मंडळी, तुम्हाला भेटले का पैसे आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की कळवा। हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।